नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक मॉर्निंग. मी सोनाजी दिगंबर अवचार, जैविक शेती मार्गदर्शक, ब्रांच ऑफिस वारंगा फाटा, मोबाईल नंबर 9370517016. तर बघा, आज आम्ही कवठा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर ही इथं आम्ही सर्व टीम, आमचे सिनियर माधव अवचार सर, बाळासाहेब चोतमाल सर आणि कैलास क्षीरसागर सर, आम्ही इथं आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण हळदीसाठी काही शेतकऱ्याला आपण मल्टीप्लायर हे आपलं यूज करण्यासाठी दिलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना आपण मल्टीप्लायरमुळे आलेले रिझल्ट आणि जे काही रासायनिक आपला जे खर्च आहे, आपण केमिकलचा दरवर्षी करतो, त्याच्यात आणि याच्यामध्ये काय तफावत आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम त्यांचं नाव आपण जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव संदीप महाजन खराटे, राहणार कवठा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर तुम्हाला यावर्षी प्रथमच तुम्ही घेतलं का मल्टीप्लायर? तर पहिल्यांदा. दरवर्षी तुम्ही जे पारंपरिक किंवा रासायनिक खतामुळे जे शेती करत गेली त्याच्यामध्ये आणि मल्टीप्लायर मध्ये तुम्हाला यावर्षी वापरल्याच्या नंतर काय फरक वाटला? नाही, खूप मोठा बदल दिसला. कारण रासायनिक खताचा जेवढा खर्च व्हायचा त्याच्या अर्ध्या समजा खताच्या किमतीमध्ये आपण मल्टीप्लायर वापरलेलं आहे. आता हे 1.5 एकर हळद आहे समजा. बघू शकता, लाईव्ह हळद आहे मित्रांनो तुम्ही. तर या हळदीच्या पानाचा आकार बघा, ही कंदाची समजा साईज, ही पेंद्याचं मजबूतपणा. तर बघा, शेतकरी सांगत आहेत की कंद जे आपण ज्याला जे फुटवे म्हणतो, फुटवे किंवा पेंदा, तर याच्यामध्ये भरपूर काही त्याला फरक जाणवायला. आणि हळदीला आणि काय हार्वेस्टिंगला 2-3 महिने बाकी आहेत. तर आता मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे फणी केवढी झालेली आहे. आणि जे शेतकरी आपण पूर्णतः सडीनं परेशान आहोत, तर त्या सडीमध्ये बघू शकता तुम्ही की सड याला आहे का. आणि शेतकरी मित्रांनो, संदीप खराटे, एकदा सांगा की तुम्ही याला फुटव्यामध्ये आणि तुमच्या पेंद्यामध्ये किंवा दुसरा काय बदल दिसायला याच्यामध्ये तुम्हाला? तर याच्या सर पांढरी मुळी जी आहे समजा मल्टीप्लायर मुळे, एवढा पाऊस, सततचा पाऊस इतके दिवस असून सुद्धा त्याची पांढरी मुळी कुठल्याही प्रकारची मेली नाही, काळी पडली नाही. त्याच्यामुळे ते पानाचा कलर जे याचा रुंदी असेल, पानाचा कलर असेल, याच्यामुळे कुठलाही अटॅक आला नाही, करपा नाही, तिडका नाही. गेल्या वर्षीपेक्षा रासायनिक खर्चामध्ये काय बदल झाला का तुमचा? अर्धा खर्च कमी झाला सर. गेल्या वर्षीपेक्षा अर्धा खर्च कमी झाला. आणि विशेषतः मित्रांनो बघू शकता, याच्या जे फुटवे होते ते भरपूर प्रमाणामध्ये हळदीला आलेले आहेत. आणि रान सुद्धा विशेषतः म्हणजे चुनकडी आहे, बरोबर आहे. तर इथं काही शेतकरी आलेले आहेत, मनोगत घ्यायचं का? तर थोडं सर सांगा, आपलं नाव काय? माझं नाव कृष्णा महाजन खराटे. तुम्हाला काय बदल वाटते याच्यामध्ये? नाही, खूप बदल आहे. कारण 50% शेतकऱ्याचा खर्च मल्टीप्लायर मुळे कमी होतो. बरोबर. आणि आवश्यक शेतकऱ्यांना मल्टीप्लायर वापरायला पाहिजे. गेल्या वर्षीच्या आणि याच्यामध्ये काय बदल वाटला का? खूप जमीन आसमानचा. कारण आम्ही 0-52-34 काहीच सोडलं नाही. कारण ही जी लांबी, ही जाडी जी आहे पानाची, पूर्ण मल्टीप्लायर मुळे. हाईट पण बघू शकता मित्रांनो, जवळपास 4-5, 4.5 फूट हळद आहे. तरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करतो, ज्याच्याकडे 4 एकर किंवा एकरभर जरी शेती असेल तर त्यानं कमीत कमी अर्धा एकर, ज्याच्याकडे 2 एकर असेल त्यानं 1 एकर सर्वप्रथम या मल्टीप्लायर करून बघावं आणि आपला अनुभव सांगावं की काय बा खरंच तथ्य आहे का. आणि जे काय आपलं आमच्या कंपनीचं स्वप्न आहे की बा हळदी इंडिया, विषमुक्त शेती आणि विषमुक्त आहार त्या भारताला द्यायचं जे काम हाती घेतलेलं आहे आमोजी चौरसिया सरनं, तर त्याच्यामध्ये आपण एक मोलाचा वाटा घेऊन आपल्या येणाऱ्या भवितव्य पिढीला, आपल्या पोरायला, नाताला तर एक शेती, आपण एक चांगली उपजाऊ शेती देण्याचा संकल्प आपण करू. आणि ह्या केमिकलमुळे जे काही आपली शेती खराब व्हायली ते वाचविण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. न ठेवता जमीन ठेवू.